बनवूया तांदळाच्या पिठाची एकदम खुसखुशीत अशी चकली, अजिबात तेलकट नाही होणार. तर सगळ्यात पहिलं काय करायचं आपल्याला, 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेऊन छानपैकी चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, 1 चमच हळद, 1 चमच लाल मिरची पावडर, धने पावडर 1 चमच टाकली, सफेद तीळ टाकायचे आणि कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं 4 चम्मच एवढं. त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चम्मच ओवा टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर जास्त पातळ करायचं नाही, घट्ट मळायचं आहे. चकलीचा साचा घेतला आहे, त्याला तेल लावून घेतलं आहे. तर असं पीठ आपलं व्यवस्थित असं लांबट करून याच्यात भरायचं आहे, जेवढं बसेल तेवढं दाबून भरायचं आहे. त्यानंतर छान छान अशा चकल्या पाडून घ्यायच्यात बघा. तर पीठ थोडं घट्ट मळलं ना तर चकलीला काटे खूप छान येतात. तर अशा पद्धतीने झटपट आपण चकल्या बनवून घेऊया. आणि हे बघा चकल्या आपल्या अशा तोपर्यंत आपलं तेल गरम करायला म्हणलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर चकल्या टाकूया आणि जेवढे बसतील तेवढे टाकायचे आणि बबल्स पूर्ण खाली बसूस तवर तळून घ्यायच्यात. ते बघा चकल्या एकदम आपल्या झटपट अशा तयार झाल्यात.